नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। उरणचे डॅशिंग नेतृत्व तथा शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील उर्फ उरणकरांचे लाडके भाऊ यांचं अल्पशः आजारानं गुरुवार दिनांक 20 जून रोजी निधन झालं। वयाच्या 56व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। विशेष म्हणजे कोकण पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचारार्थ 18 जूनला पनवेल येथे पदवीधर मतदार आणि कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थित राहून उपस्थितांना त्यांनी मार्गदर्शनही केलं होतं। त्यानंतर अचानक त्यांच्या निधनाचं वृत्त आल्याने भाऊंच्या चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे। प्रशांत पाटील यांचा जन्म उरणमधील भेंडखळ गावात झाला। कॉलेज जीवनापासून त्यांनी तरुणांच्या समस्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न केले। शिवसेना पक्षात कार्यरत असताना त्यांनी तालुका प्रमुख ते जिल्हा प्रमुख ही पदं भूषवून प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी अनेक आंदोलनं उभारली। प्रशांत पाटील यांनी आपल्या नावाचा ठसा शासकीय अधिकारी सर्वसामान्य माणसात उमटवला। त्यातून त्यांना सर्वसामान्य माणसानं आदरानं भाऊ ही पदवी बहाल केली। नवी मुंबई शहराचे शिल्पकार तथा राज्याचे माजी मंत्री गणेश नाईक यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या प्रशांत पाटील यांनी शरद पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्यानंतर पक्षाचे जिल्हा सरचिटणीस ते प्रदेश सरचिटणीस म्हणून त्यांनी काम पाहिलं। त्यांनी पक्षफुटीच्या काळातही शरद पवार साहेबांची साथ सोडली नाही। असा लढवय्या नेता प्रशांत पाटील उर्फ उरणकरांचे लाडके भाऊंच्या जाण्यानं उरणकरांनी हक्काचं डॅशिंग नेतृत्व गमावल्याची प्रतिक्रिया जनमानसात उमटत आहे। उरण कामठा गावातून प्रशांत पाटील यांना अखेरचा निरोप देण्यात आला। यावेळी अंत्ययात्रेला सर्वपक्षीय नेते, विविध क्षेत्रातील मान्यवर, कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच भाऊंचे असंख्य चाहते अशी हजारोंच्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली। राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील, मंत्री आदिती तटकरे, माजी खासदार संजीव नाईक, खासदार रक्षा खडसे, आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार बाळाराम पाटील, मनोहर शेठ भोईर, बबनदादा पाटील, आरसी घरत, प्रीतम म्हात्रे, सतीश पाटील, दिनेश पाटील, पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते, आस्वाद पाटील, सुदाम पाटील, संतोष घरत, रमेश म्हात्रे, विकास नाईक, दीपक भोईर, सुनील घरत, सीमा घरत, भावना घाणेकर, नरेश रहालकर, महेंद्र पाटील, मिलिंद पाडगावकर, विविध कंपन्यांचे अधिकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी उपस्थित राहत प्रशांत भाऊंना श्रद्धांजली वाहिली। वादळवारा लाईव्हसाठी घनश्याम कडू, उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।